शील महापे रोड की एमआईडीसी के आरक्षित जमीनों पर बने अवैध निर्माणों का राज्य मंत्री समेत भाजपा विधायकों ने किया सर्वे। रफीक कामदार, हिंदुस्तानी रिपोर्टर में आपका स्वागत है। हाल ही में महाराष्ट्र विधानसभा और विधान परिषद का अधिवेशन खत्म हुआ। मार्च के अंत में हमने आपको एक खबर दिखाई थी जिसमें विधान परिषद में भारतीय जनता पार्टी के विधायक धीरज लिंगाड़े, निरंजन डावखरे, प्रवीण दरेकर और आदि ने शील महापे रोड की एमआईडीसी जमीनों पर और खान कंपाउंड खरडी रोड स्थित निजी जमीनों पर किए जाने वाली अवैध इमारतों का मुद्दा उठाया था। दीवा के प्रभाग 27 और 28 के अवैध निर्माणों पर इन्होंने कोई आवाज नहीं उठाई थी, मगर उस वक्त सदन में चर्चा के दौरान राज्य मंत्री इंद्रनील नायक ने इन्हें जवाब दिए थे। अब तय घोषणा के मुताबिक जो राज्य मंत्री इंद्रनील नायक ने की थी उसके मुताबिक 2 अप्रैल को इन विधायकों को लेकर एमआईडीसी के और मनपा के अधिकारियों को लेकर पूरी टीम जो है शील महापे रोड पहुंची, जहां पर एमआईडीसी के जमीनों पर बनाई गई अवैध इमारतों का इन्होंने सर्वे किया। किस तरह से यहां पर इन्होंने चर्चा की, सर्वे हुआ है, वो सारा घटनाक्रम हम आपको दिखा रहे हैं और बताया जाता है कि आगामी 1-2 दिनों में इन तमाम अवैध निर्माणों पर जो एमआईडीसी के आरक्षित जमीनों पर किए गए हैं उन पर कार्रवाई की जाने वाली है। सबिया कौन दो वो ये दो वो दो राव दे थोड़ा एक खाली फोटो के लिए हो जाएगा बस। आपल्या सगळ्या इमारतीवर नदीचं बांधकाम ऑलरेडी झालेले करते काय अधिकारी डोळे झाकपणे हे बघतायत सगळे। प्राथमिक चर्चा तर केली आहे सर्व काही गोष्टी आहेत आपल्याला सर्व बघितलं आहे पर्यंत जाऊन शिक्षण घेऊ सरकारी जमीन फॉरेस्ट आहे, काही फॉरेस्टचे आहे, काही एमआयडीसी आहेत, वेगवेगळे आहेत ना, सातबारे वेगवेगळे आहेत। 500 मीटर एवढं अंतर आहे पलीकडे खान कंपाऊंड वगैरे पलीकडे असं
त्याच्या 15 मिनिटं मागं मी होतो ट्रॅफिकमध्ये पण. साहेबांना थोडा हा पॉईंट हा आता आपल्या इलेक्ट्रिक आमचा सप्टेंबर एमआरसी तिकडचा हा होता. बाकी खान कंपाऊंड वगैरे पलीकडे आमचा 60 मीटर विडचा रस्ता ह्या फाट्यापर्यंत जातो. आता आपण इकडे आहोत. TNL सर आता ऑलरेडी पत्र दिलेलं की आम्हाला कम्युनिकेट करून डिमार्केट करून द्या आणि त्यातलं एन्क्रोचमेंट पण दाखवून द्या म्हणजे आम्हाला आणि TMCला. कारण कसं आहे सर, आता ही बिल्डिंग त्याची बिल्डिंग आता ही समजा एक 4-5 मीटर माझ्यात आली असेल तर बाकी सगळी ती मागच्या हातीत गेली. त्यामुळे आम्हाला दोघांना संयुक्त ड्राईव्ह घेतला तर ते इफेक्टिव्हली आपण इम्प्लिमेंट करू शकतो. जसं आपण नवी मुंबईला केलं तसं हे करून हे करता येईल. तुम्ही साहेब तुमच्या या एरियामध्ये जे MIDC आहे तो पूर्णच बघा ना. तुम्ही आता जसं तो खरडी मी माझ्या लक्षवेधीमध्ये घाण हे जे एरिया लिहिलंय त्या एरियात जिथे औद्योगिक आपल्या MIDCच्या लँड आहे त्या तुम्ही सगळ्याच आता बघा ना बघताय. नाही सर, आमचा कन्सेप्ट फक्त एवढाच आहे. बाकी यांच्या हाती देतं खान कंपाऊंड वगैरे ते सगळं TMCच्या हाती देतं. बांधकाम झालेली MIDC जागेवर फक्त आता एवढाच पोर्शन आहे सर. काय फायदा आहे शासनाला याचा काय फायदा झाला? रेव्हेन्यू लॉस पूर्ण 5,000 TMC मध्ये पोहोचला. हे पलीकडे TMC प्रायव्हेट लँड त्याचा शासनाला काही फायदा नाही काय म्हणजे घेतली होती जयस्वाल साहेब असताना आपण घेतला होता बघा. आता मध्ये पण घेतला होता महिन्याभरापूर्वी मला वाटतं खूप मोठ्या प्रमाणात अजूनही बांधकामं सुरू आहे. जर याच्यावर तुम्ही आज ऍक्शन नाही घेतली त्याचं कंट्रोल नाही होऊ शकणार भविष्यामध्ये. हे ॲक्च्युली सगळं पलीकडेच आहे. बरेच वर्ष आहेत आम्ही प्रॉब्लेम कुठे होतो की हे लोक कारवाई करतात. कारवाई केल्यानंतर दुसऱ्या चौथ्या दिवशी परत बांधकाम सुरू होतं. ज्या ताकदीने हेच होतं त्याच्यापेक्षा पॉलिसी म्हणून आपल्याला हे जे लँड एकतरी कमी केले त्याचं युटिलायझेशन करायला पाहिजे. पहिले जर आपण युटिलायझेशन करून पुढे मार्गी लागेल. साहेब युवकांना काम मिळावं म्हणून औद्योगिक वाढलं पाहिजे. औद्योगिक वर्ग हे फ्लॅट्स होऊन राहिले. वेगळे विषय झाले. हा महापालिकेचा विषय झाला, रस्त्यापुरती द्या रस्त्यापुढे होतं 97 नंबरचा आणि तुमचा जो खान कंपाऊंड आहे तो आपल्या